नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, तो दिवस फायनली येणार असतो. तर इथे सायली सुभेदारांच्या घरी परत येणार असते आणि सायली जेव्हा सुभेदारांच्या घरी परत येते, तेव्हा इकडे प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो. तिने अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. पण तरीसुद्धा सायली आणि अर्जुन प्रियाच्या नाकावरती टिचून दोघेजण पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये येतात. आणि एकदा का सायली सुभेदारांच्या घरी आली की तेव्हाच इथे अर्जुनने प्रियाची हकलपट्टी आता किल्लेदारांच्या इथे केलेली असते. तिला घरातून जायला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत सायलीचा सगळेजण राग करत होते. तिला सगळ्यांनी सांगितलं होतं की सुभेदारांच्या घरी पुन्हा पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. पण तरीसुद्धा सायली अर्जुनबरोबर सुभेदारांच्या घरी कशी काय आली आणि त्याचबरोबर इथे अर्जुनने प्रियाची हक्कलपट्टी कशा पद्धतीने केली, त्याचबरोबर इथे सायलीला आता सुभेदार घराण्याने कसं काय स्वीकारलेलं असतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांना आपण बघितलं, अर्जुन सायलीला वेगळं करण्यापासून ते इकडे प्रिया सुभेदारांना इम्प्रेस करण्यापर्यंत आता सगळं काही व्यवस्थित करत असते. तिने सायलीला घरातून व्यवस्थितरित्या हकलून देण्याचा इथे प्लॅन केलेला असतो. तिच्या मनाप्रमाणे झालेलं असतं. सायली सुभेदारांच्या घरातून निघून गेलेली असते. अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न आता करत असते. पण तरीसुद्धा तिच्या प्रयत्नांना काही यश येत नाही, कारण अर्जुन सायलीला भेटल्याशिवाय राहत नाही. पण इकडे तिने आता कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी, प्रताप काका, अश्विन, अस्मिता, घरातील सर्वांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न चालूच ठेवलेला असतो. तर इकडे विमलला सुद्धा ती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिने बघितलेलं असतं त्या घरामध्ये सायली आणि विमलचं बॉन्डिंग खूपच जास्त छान झालेलं असतं, अगदी दोन बहिणींप्रमाणे झालेलं असतं. तेव्हा प्रिया इथे आता घरातील सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी इथे विमलबरोबर सुद्धा चांगली वागत असते. पण ते काही तिला जमत नाही. सायली होणं हे प्रियाला काही जमत नसतं. पण तिने आता सायलीबद्दल सुभेदारांच्या मनामध्ये इतकं विष पेरलेलं असतं. पूर्णाजी, कल्पना यांच्या मनामध्ये सायलीबद्दल इतकी निगेटिव्हिटी पसरवलेली असते की तिला सुभेदार पुन्हा कधीही इथे स्वीकारणार नाही, अशी परिस्थिती तिने सायलीबद्दल निर्माण करून ठेवलेली असते. पण इकडे आता सुभेदारसुद्धा प्रियाच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे फसलेले असतात. पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या मनामध्ये एक टोकाचाच विचार आलेला असतो, आणि तो म्हणजे आपण प्रिया आणि अर्जुन या दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. त्याशिवाय अर्जुन काही सायलीला भेटणं बंद करणार नाही. तो सायलीला विसरणार नाही. एकदा का प्रियाबरोबर लग्न झालं की मग अर्जुन घरीच थांबेल आणि प्रियाचं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे. मग लग्न झाल्यावरती प्रियासुद्धा त्याला कुठेही जाऊ देणार नाही. त्याला बरोबर ती पदराला बांधून ठेवेल, असं कल्पना आणि पूर्णाजी यांना वाटत असतं. जर सायली अर्जुनला कायमचं वेगळं करायचं असेल तर अर्जुनचं प्रियाबरोबर लग्न करून दिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी इथे पूर्णाजीने रविराज काका, प्रतिमा यांनासुद्धा बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांच्याजवळ हा विषय काढला जातो. घरातील सगळेजणच तिथे असतात. इथे रविराज काका, प्रतिमा आलेले असतात आणि सुभेदार कुटुंबातील सगळेजणच तिथे असतात. तेव्हा कल्पना म्हणते की रविराज भाऊजी, आमच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की आपण प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. आम्हाला सून म्हणून तन्वीला या घरामध्ये आणायची आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही? आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात हा विचार आलाच तरी कसा? ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या संमतीने तन्वीचा आणि अर्जुनचा साखरपुडा आपण ठरवला, तेव्हा काय झालं तुम्ही बघितलंत ना. ज्या दिवशी साखरपुडा होता त्या दिवशीच अर्जुन सायलीबरोबर लग्न करून आला होता. आणि तुम्ही कितीही म्हणा, अर्जुन सायलीला भेटल्याशिवाय राहतोय का? त्याचं अजूनही तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, रविराज, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. अहो, पण ती एक नंबरची खोटारडी मुलगी होती. आपल्या अर्जुनला सुद्धा तिने कसं फसवलंय तुम्ही बघितलंत ना. तो मुलगा तिच्या खोट्या प्रेमाला सुद्धा इतका भोळलाय की तो रोज तिला भेटायला त्या चाळीमध्ये जातो. आता तुम्हीच बघा, हे काही योग्य आहे का? म्हणजे आपला अर्जुनसारखा मुलगा त्या सायलीसारखी मुलगी रिझर्व करतो का? त्याला तर तन्वीसारखी मुलगी हवी आहे. आपल्या खानदानाला, आपल्या घराण्याला शोभण्यासारखी म्हणजे आपली तन्वीच आहे की नाही. त्या मुलीच्या बोलण्याला आम्ही सुद्धा फसलो होतो. तर अर्जुन तर काय, अर्जुन तर एकदम इमोशनल माणूस आहे. तो जितका
स्ट्रिक वाटतो तो तितका स्ट्रिक नाही आहे, तो इमोशनल आहे आणि हे आपल्याला माहिती आहे. तिच्या खोट्या प्रेमाला तो पूर्णपणे फसला आहे आणि या सगळ्यातून आता अर्जुनला आपल्यालाच बाहेर काढायला हवं ना आणि कुटुंब म्हणून आपणच एकत्र आलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. रविराज काका म्हणतात की नाही, जेव्हा माझ्या मुलीचा त्याच्याबरोबर ठरलेला साखरपुडा मोडला होता तेव्हा तुम्ही तन्वीची अवस्था बघितली नाही का? तुम्ही अर्जुनचा विचार करताय आणि तन्वीचा विचार मग कुणी करायचा? तेव्हा रविराज काका म्हणतात की ज्या वेळेला अर्जुनने सायलीबरोबर लग्न केलं होतं तेव्हा इथे तन्वीने माझ्या स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. तिने स्वतःला फास लावण्याचा प्रयत्न केला होता. हे तुम्हाला माहिती आहे का? मी पुन्हा माझ्या मुलीच्या जीवाशी कुणालाही खेळू देणार नाही. अशी रिस्कच मी आता घेणार नाही आहे. तेव्हा इकडे कल्पना पूर्णाजी रविराज काकांना समजावत असतात. तेव्हा प्रतिमा मध्येच म्हणते, पण मला असं वाटतंय तुम्ही अर्जुनला एकदा यातलं काही विचारलंत का? कारण अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. तो कधीच तन्वीबरोबर लग्न करण्याचा विचार नाही करणार. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, प्रतिमा तू बरोबर बोलतीयस. अगं पण आधी जेव्हा त्याने मनाने तिच्याबरोबर लग्न केलं होतं आपण तिला स्वीकारलं होतं ना. पण त्यांनी काय केलं? ते खोटं लग्न होतं, 1 वर्षासाठी केलेलं. त्यांच्या भावळाभावळीच्या लग्नाला आपण काही खरं समजायचं का? तेव्हा इकडे रविराज काका नाहीच म्हणत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, पण बाबा आता तुम्ही बघताय ना अर्जुनची अवस्था काय आहे आणि ह्या कुटुंबाला सुद्धा माझ्यासारख्या मुलीची गरज आहेच ना. आणि मग मी नाही रिस्क घेणार तर कोण घेणार? आणि अर्जुनसाठी मी कितीही रिस्क घ्यायला तयार आहे, माझी काही हरकत नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे बाळा, मी तुला काही फोर्स वगैरे करणार नाही. तुझं काय म्हणणं आहे ते खरं तर स्पष्टपणे सांग, कुणाच्या बोलण्यावरून काही बोलू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते, नाही बाबा माझी काही हरकत नाही आहे, म्हणजे अर्जुनसाठी मी हा निर्णय घ्यायला तयार आहे. तेव्हा इथे रविराज काका आता काहीच बोलत नाही, पण पूर्णाजीने आता हे ठरवलेलंच असतं. तेव्हा इकडे अर्जुनला गुंडांनी मारल्यानंतर इथे सायली अर्जुनचा हात पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन येते. तेव्हा अर्जुनला ज्या ज्या ठिकाणी लागलेलं असतं तिथे तिथे ती त्याला औषध लावते, पट्टी करते. तेव्हा इकडे आता सायलीने सुद्धा अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेलीच असते. तिने सांगितलेलं असतं की अर्जुन सर, माझंही तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे, तुमच्यापेक्षाही जास्त, आणि तुमच्याही आधीपासून माझं तुमच्यावरती प्रेम आहे. पण ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही कारण तेव्हा आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते बसत नव्हतं. पण आता मी अख्ख्या या चाळीसमोर काही जगासमोर सांगायला तयार आहे की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा इकडे सायली अर्जुनला उठवते, त्याला रूममध्ये घेऊन येते, त्याला औषध पाणी लावते आणि ती म्हणते की मला सुभेदारांच्या घरी यायचं आहे, पण सगळ्यांची मनं जिंकूनच यायचं आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की नक्की तुम्ही सगळ्यांची मनं जिंकाल आणि घरी याल, तुम्ही काळजी करू नका, तुमचा मान, तुमचा अधिकार सगळं काही तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर अर्जुन घरी येतो. अर्जुनची अवस्था बघितल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, त्या मुलीच्या नादामध्ये काय यांनी स्वतःची अवस्था करून घेतली. त्याच रात्री सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा इकडे प्रताप काका म्हणतात की अर्जुन, आम्हाला सगळ्यांना तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोला ना डॅड. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अर्जुन जे काही झालं ते सगळं आपण पाठीमागे टाकूया आणि नव्याने आता सुरुवात केली पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे पूर्णाजी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की त्यासाठी तुला आता नवीन सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे तुझ्या आणि तन्वीचं लग्न आम्ही ठरवलेलं आहे. तुझं आणि तन्वीचं लग्न आपण करतोय. तेव्हा इकडे आता अर्जुनला ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का तर बसलेलाच असतो. तो म्हणत असतो, पूर्णाजी हे काय बोलतेस तू? तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे, फक्त तुझा काय निर्णय आहे ते मला सांग. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आणि तो चैतन्याबरोबर डिस्कशन करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता या लोकांना कळत नाही आहे की माझं आणि सायलीचं खरोखर लग्न झालं आहे. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. तुला सायली वहिनीला या घरामध्ये घेऊन यायचं आहे ना, आणि सायली वहिनीलासुद्धा पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकायची आहेत. तेव्हा तू एक काम कर, घरातल्या सर्व लोकांना सांग की तू प्रियाबरोबर लग्न करायला तयार आहेस, पण तुझं मंदिरामध्ये खरोखर लग्न झालं आहे, त्याच्यामध्ये डिवोर्स तर करावा लागणार, बरोबर की नाही? डिवोर्स पेपर साईन करावेच लागणार आहेत. त्याच्यामुळे आता सायली वहिनीला आपल्याला डिवोर्स करण्याच्या आधी 6 महिने एकत्र नवरा बायकोला राहावं लागतं आणि 6 महिन्यामध्ये जर नाही पटलं तर मग डिवोर्स होतो. हा तर नियमच आहे.
तेव्हा इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, आता सायलीला या घरामध्ये घेऊन येतो आणि मग सायली पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकेल आणि अशी परिस्थिती निर्माण होईल की सगळेजण सायलीचा सून म्हणून स्वीकार करतील आणि प्रियाबरोबर माझ्या लग्नाचा विचारसुद्धा करणार नाही. तेव्हा इकडे अर्जुन आता सायलीला फोन करतो आणि सायलीला सगळी परिस्थिती समजावून सांगतो. तो म्हणतो की तुम्हाला सगळ्यांची मनं जिंकायची आहेत ना पुन्हा एकदा, तेव्हाच तुम्हाला सुभेदारांची सून व्हायचं आहे. मग आता तुम्हाला ती संधी मिळते, माझं आणि प्रियाचं लग्न करायचं असा विचार चालू आहे. तेव्हा मी सगळ्यांना सांगणार आहे की डिवोर्स होणं गरजेचं आहे, कारण आपलं मंदिरामध्ये खरोखर लग्न झालं आहे, त्याच्यामुळे आपलं डिवोर्स होणं गरजेचं आहे. पण त्याकरता आपल्याला 6 महिन्यासाठी एकत्र राहावं लागणार आहे आणि मग तुम्ही या घरामध्ये आलात की पुन्हा एकदा सगळ्यांची तुम्ही मनापासून मनं जिंका, चालेल ना तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला जर सगळ्यांची मनं जिंकायची असतील तर तुम्हाला सुभेदारांच्या घरी येणं गरजेचं आहे आणि यासाठी हा प्लॅन अगदी उत्तम आहे. आत्तापर्यंत प्रिया तिचे खेळ खेळत होती, आता आपण आपले खेळ खेळायचे. त्यानंतरला अर्जुन येतो आणि पूर्णाजी विचारते की अर्जुन, तू तुझा निर्णय आम्हाला सांगितलेला नाही आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची जर हीच इच्छा असेल तर मी आता तुमची मनं दुखवत नाही आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची आहे. तुम्हाला असं वाटतंय की माझं आणि सायलीचं लग्न हे खरोखर झालेलं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो आहे की आमच्या दोघांचं अगदी विधिवत लग्न झालेलं आहे मंदिरामध्ये आणि ते लग्न आमचं खरोखर आहे. तिथल्या मंदिराच्या रजिस्ट्रेशनमध्ये आमचं रजिस्टर लग्न झालेलं आहे. त्याच्यामुळे कायद्याने आम्हाला दोघांना जर दुसरं लग्न करायचं असेल तर मग आम्हाला डिवोर्स घेणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे, मग डिवोर्सचे पेपर लवकरात लवकर तयार कर आणि सह्या करा ना त्याच्यावरती. तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी असं नसतं, आधी आम्ही डिवोर्स फाईल करू आणि त्यानंतर 6 महिन्यासाठी आम्हाला कायद्याने एकत्र राहावं लागेल आणि तरीसुद्धा आम्हाला एकत्र राहायचं नसेल तर मग सामंजस्याने आमचा डिवोर्स होईल. त्यासाठी सायलीला आपल्याला या घरामध्ये आणावं लागेल 6 महिन्यासाठी. पण ती यायला तयार होईल का? ती जर इथे आली नाही तर आमचा डिवोर्स होणार नाही आणि मग मला दुसरं लग्न तन्वीबरोबर करता येणार नाही. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते ती का नाही येणार इकडे? तिला 6 महिन्यांकरता इकडे घेऊन यायला सांग, नाहीतर थोडे दिवस इथे राहू दे आणि पुन्हा तिला तिच्या घरी जाऊ दे. 6 महिन्यानंतर फक्त डिवोर्स पेपरवरती साईन करू दे आणि मग तिला जाऊ दे कायमची तिच्या वडिलांच्या घरी. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णाजी, असं नाही करता येत, ते कायद्यात बसत नाही. सायलीला 6 महिन्यासाठी इथेच राहावं लागेल, उलट ती कुठेच नाही जाऊ शकत. तेव्हा इकडे आता सगळेजण विचारात पडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणि जर तिला इथे नाही आणलं तर आमचा डिवोर्स होऊ शकत नाही आणि मग मी दुसरं कुणाबरोबरही लग्न नाही करू शकत. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, मग काय करायचं? सायलीला इकडे आणावं लागणार आहे. तेव्हा इकडे आता डिवोर्स पेपर हे आता फाईल करून झालेले असतात आणि त्याचबरोबर सायलीला 6 महिन्यासाठी आता कायद्यानुसार सुभेदारांच्या घरी राहायला यायला लागतं. तेव्हा इकडे आता सायली मधुभाऊंना समजावते. मधुभाऊंना आता सायलीचा आणि अर्जुनचा फक्त आनंद हवा असतो, कारण सायलीने मधुभाऊंना सांगितलेलं असतं की ती अर्जुनशिवाय आता नाही राहू शकत. तिच्यासाठी तिचा नवरा किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा मधुभाऊंना कळलेलं असतं. तर इकडे आता कायद्यानुसार डिवोर्स फाईल केल्यानंतर सायली सुभेदारांच्या इथे राहायला येते, पण तिला अजिबात जाच काच करायचा नाही असं सांगण्यात आलेलं असतं. ती तिच्या मनाप्रमाणे राहणार. त्यामुळे इथे आता सायली सुभेदारांच्या घरी आल्यानंतर आधीच सगळेजण तिच्याबरोबर जरा नीट बोलतच नसतात, पण सायलीने ठरवलेलं असतं की प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकायची. आणि ज्या वेळेला सायली सुभेदारांच्या घरी येते त्यावेळेला अर्जुन म्हणतो की आता या घरामध्ये तन्वी नाही राहू शकत, प्रिया तू आता तुझ्या घरी जा. तेव्हा प्रिया म्हणते का, पण मी जर इथे राहिलं तर काय होईल? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी आणि माझी ममा यांची इच्छा आहे की माझं लग्न तुझ्याबरोबर व्हावं आणि जर कुणाला कळलं ना की तुझ्याबरोबर माझं लग्न होणार आहे आणि तू मुद्दामून इथे राहतेस तर मग तुझ्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. ते चांगलं पण दिसत नाही ना. तेव्हा आता तू इथे राहू नकोस. सायली आता आली आहे ना या घरामध्ये, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा इकडे आता तुला हवंय ना की तुझं आणि माझं लग्न व्हायला पाहिजे की नको? तेव्हा प्रिया म्हणते हो पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मग आता तू जा, तुझी आता इथे अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इकडे सायली
प्रियाच्या नाकावरती टिचून सुभेदारांच्या घरी आता त्यांची सून म्हणून आलेली असते आणि अर्जुनची बायको म्हणून ती पुन्हा एकदा एंट्री करते. सगळ्यांची मनं जिंकून तिला आता कायमचं सुभेदारांच्या इथे स्थान मिळवायचं आहे आणि त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करणार असते. आणि एकदा का सायली सुभेदारांच्या घरामध्ये आली तेव्हाच इथे अर्जुनने आता प्रियाची हकलपट्टी तिच्या घरी केलेली असते. कारण त्याला आता कुणीही अर्जुन आणि सायलीच्या मध्ये नको आहे आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनचं कुटुंब याच्यामध्ये सुद्धा कुणीच नको आहे. कारण ही सायलीची लढाई तिलाच लढायची असते असं सायली अर्जुनला म्हणालेली असते आणि त्यामुळे कुणीच सुभेदारांचे कान भरायला नको म्हणून इथे अर्जुनने प्रियाची हकलपट्टी केलेली असते.